काय तुमच्या मनात आहे नेमकं नेमकं काय भावना व्यक्त केल्या थोडं मोठ्यानं बोला प्लीज. दीदी तू पण दर्शन घेतलेले काय तुझ्या नेमका भावना आहेत? कालच मनोजरावांनी पोषण सोडलेलं आहे आणि काय तुझ्या नेमक्या भावना आहेत? देवीकडे मी एवढंच सांगते की माझ्या पप्पांचा जो हा लढा आहे मराठा आरक्षणाचा, त्याला गेले 25 वर्ष 22 वर्ष झालं जो न्याय मिळाला नाही, तो आता तरी त्या लढ्याला न्याय मिळू दे आणि तो लढा यशस्वी होऊ दे, एवढंच देवीकडे मी मागते. 9 दिवस झालं ते उपोषण करत आहेत. आज ते हॉस्पिटलला ॲडमिट आहेत. तुझी भेट झाली का? त्यांच्याशी काही चर्चा झाली का? तुझे बोलणं झालं का? नाही, पप्पा आंदोलन काळात असले की आम्ही पप्पांकडे जातही नाही आणि पप्पांना बोलतही नाही. आणि उपोषणात काल पप्पांचं सुटले तर तेव्हापासून मी पप्पांशी बोलले पण नाही आणि पप्पांना भेटले पण नाही. काय तुला काय वाटतं कधी पप्पाला भेटावं कधी काय असतं? आम्ही पप्पांच्या शब्दाच्या बाहेर नाही आहे. पप्पा नाही म्हणाले की नाही, पप्पा जेव्हा मला बोलवतील या तुम्ही मला भेटायला त्यावेळेसच आम्ही पप्पांना. मराठा आरक्षणावर तुझी नेमकी भावना आहे? मला असं वाटतं की प्रत्येक जो मुलगा किंवा जी मुलगी असते तिला मराठा समाजातल्या मुलीला आणि मुलाला चांगले मार्क पडू नये तो प्रत्येक वेळेस मागच राहतो. यावेळेस तरी मराठ्यांना कुठेतरी पुढे जाऊ द्या, यासाठी मी सरकारला एवढंच सांगते की लवकरात लवकर आम्हाला आरक्षण मिळेल. 2 महिन्यानंतर लिहून घेतले. दर 2 महिन्यानंतर जर तुम्ही म्हणले की आम्ही शब्द फिरवला आणि आम्ही आता याच्यात पुन्हा कमी पडलो तर मराठी बांधवांना आत्तापासून सज्ज राहा. आपल्याला मुंबईला जायचंय, आपण तो मोर्चा काढायचा, चलो मुंबई चलो मुंबई. मग त्याच्यामुळे मी एवढंच सांगू इच्छिते की कोणत्याही मराठी बांधवांनी आत्महत्या करायची नाही, कारण आत्महत्या करणाऱ्यांचे जे परिवार आहेत ना त्यांच्या जर घरी गेलं तर असं बघून असं होतंय की वाटतं ह्यांना म्हणजे ते करून मोकळे होत नाहीत. भावांनो, जास्त वाढतंय, कारण वयोवृद्ध आई असती, वडील असते, कुणाचे लग्न झालेले असते तर त्यांचे लेकरं असते, बायको असती. तुम्ही गेलात म्हणजे बाकीच्या परिवाराचं नाही, उलट जास्त त्या परिवारावर लोड होतो. आणि सरकार काही देत नाही, नुसतं म्हणते सरकार आम्ही याला ही मदत करू ती मदत करू, बोलण्यापुरतेच असते. पण आपल्या परिवारासाठी आपण जगणं खूप गरजेचं आहे आणि हे आरक्षण जे घ्यायला लागलो ते आपल्या सगळ्या मराठी बांधवांसाठी घ्यायला लागलो. मला एक सांगा, तुम्ही काल दर्शन घेतले तुमचं काय भावना? प्रथमतः जय जिजाऊ जय शिवराय. तुळजाभवानीच्या चरणी एकच प्रार्थना केली की भैयांनी जे 9 दिवसाचं उपोषण ठेवलं होतं त्या उपोषणाचा नवस फेडायला म्हणून आलोत. आणि इथल्या पूर्ण तुळजापूरकरांनी जो आमच्या येण्याच्या अगोदर जी रॅली काढली त्या रॅलीला आम्ही येऊ शकलो नाहीत, कारण आम्हाला प्रत्येक बांधव येताना मराठी बांधव भेटला, त्यामुळे आम्ही त्यांना भेट देत आलो, त्याच्यामुळे थोडासा आम्हाला उशीर झाला. पण माता तुळजाभवानीला एकच सांगू इच्छितो, जसं छत्रपती शिवरायांना तुम्ही जशी तलवार दिली असं इतिहास सांगतो, तसं आमच्या मनोज भैयाला तसंच पाठबळ द्या. आणि हे जो अयशस्वी 40 वर्षापासूनचा मराठी लढा आहे, या लढ्याला आता हे अंतिम टप्प्यात आलेला आहे. सरकार वेळ मागतंय, सरकारला वेळ देतात, पण आता हा लास्ट आहे. हे 2 महिन्याचं दिलेले 2 जानेवारीपर्यंत जो मनोज भैयांनी वेळ दिलेला आहे त्या वेळानंतर आता सरकारने वेळ मागू नये आणि मराठी भावांचं काय बघू नये, अंत बघू नये. कारण गुन्हे जे करतात ना ते हे करायला लावतात. आमचे मराठी बांधव इतके शांत आहेत ना आणि इतके शांततेने आंदोलन केले तर एवढ्या मूक मोर्चे निघाले ते पण इतकं शांततेत निघाले तर. आणि आता जे झालेले मागचं ह्या 2 दिवसात सांगायला लागलेत की ह्यांनी केले तर आम्ही केलेलं नाही असं निदर्शनात आले आणि नंतर सांगतात की राजकारणाचंच आहे. पण मी एक सांगू इच्छिते की मराठी बांधवांनो, मनोज भैया जे तुमच्यासाठी लढा लढत आहेत, आज 22 वर्षापासून दादा जो कार्य करत आहे, आता हा अंतिम टप्पा आहे आणि हे आरक्षण हे तुमच्यासाठी नाही तर सगळ्या मराठी बांधवांसाठी आहे. भाऊनी कालचं फक्त मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात 2 सरकार 2 करू लागले की ह्या कुणब्याला द्या त्या कुणब्याला नाही. पण नाही, दादा काय म्हणला की सगळ्यांसाठी, कारण पहिल्यापासून सगळ्यांसाठीच आहे, सरसगट मागणी आहे. आणि प्रत्येक सभेत दादानी सांगितलंय की एक नातेवाईक मिळाला की तो मराठी झाला. दादानी रात्री विचारलं की याच्या अगोदरच्या ज्या जाती घेतल्यात आरक्षणामध्ये ओबीसी मध्ये तर त्यांनी कोणता पुरावा दिला होता? मग मराठ्यांसाठी एवढा संघर्ष का? आणि प्रत्येक वेळेस मराठ्यांनी नुसता संघर्षच करायचा का? तर नाही भावांनो, मी एकच सांगू इच्छिते आता ह्या माध्यमातून की इथून पुढं कुणीही आत्महत्या करायची नाही.
कारण जर आम्ही आरक्षण घेतलं, दादानी जर आरक्षण घेतलं आणि त्या आरक्षणासाठी जर तुम्ही नाही राहिले तर आरक्षण घेऊन उपयोग काय? ही अंतिम टप्प्यातली लढाई आहे आणि ही लढाई इतकी शांततेत लढायची की फक्त आता मनोज भाईंनी सांगितलंय की मी उपोषण सोडले, पण त्यांनी उपोषण सोडलं पण साखळी नाही, साखळी चालूच आहे आणि साखळी चालूच राहणार आहे. आणि लास्ट एक सरकारला त्यांनी काल वॉर्निंग दिलेली आहे, तुम्ही वेळ मागून घेतला, आपण दिलेला नाही बरं का, सरकारने वेळ मागून घेतलाय, सरकार कमी पडले, आपण कमी पडलो नाहीत. त्यांनी फक्त अर्धेच कुणबी देऊ लागले, म्हणजे आपल्यात पुन्हा फूट पाडू लागले. आपण आता जसं एकजुटीनं झालो तसं अंतिम टप्प्यापर्यंत जोपर्यंत आपल्याला आरक्षण करणार नाही. त्यांनी याच्यापूर्वी असं आव्हान केलं. काय नेमक्या भावना आहेत तुम्हाला, काय वाटतं त्यांचं जे आव्हान आहे कुटुंबीय म्हणून काय वाटतं त्यांनी घराकडे यावं? हो, मनोज भाईंनी जे दिलेलं आहे का ते आव्हान त्यांनी 29 तारखेला आम्ही आक्रोश मेळावा घेतला होता त्यावेळेस सरकारला सांगितलं होतं, एक तर माझी अंतयात्रा नाहीतर मराठ्यांचा विजय. आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की मी आता घराचा उंबरटा पण ओलांडणार नाही. आणि खरंच आहे, मनोज भाऊ इतके जिद्दी आणि हट्टी आहेत ना की ते बघा तुम्ही आतापर्यंत तर बघायला लागल्या 2 महिन्यापासून सगळे म्हणतात सरकारला झुकू शकत नाही. फक्त माझा एक भाऊच ढाण्या वागे की त्यांनी सरकारला झुकविलं म्हणजे झुकविलं, कारण त्याला कोपऱ्यात आवडत नाही आणि त्याला पडद्याआडही आवडत नाही आणि त्या कोणत्याही मीटिंग कोणत्याही घरात घेत नाही. जे आहे ते आमने सामने आणि स्टेजवर, चिठ्ठ्या बिठ्ठ्या असं काही चालत नाही. म्हणून माझा जो भाऊ करायला लागलाय त्याचा तर मला खूपच अभिमान आहे. पण काही म्हणतात काही कमविण्यासाठी काही गमवावं लागते, तर आम्ही जे आत्ताचा भैयाचा वेळ गमवायला लागलोत ना, तर काही दिवसांनी आम्ही इतकं स्वाभिमानानं सांगू की आमचा भैया नाही आला पण त्याचं सार्थिक झालं, कारण आपल्याला मराठ्याला आरक्षण मिळवून द्यायचे.